नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आता ना मी हेअर वॉश केला, वरती केस वाळायला आले होते मी. आता वाजू लागले 11 आणि मी उठले होते 10ला. आज सुट्टी घेतली होती. बहुत मुश्किल से मिली भाई. मम्मी पाठ होतच होती, पण कसं ना कसं पटवलं आता मम्मीला. गाई छत्रपती संभाजीनगरमध्ये ना हर्सुल या पॉईंटला खाटू श्यामचं मंदिर बनलेलं आहे, तर आज आम्ही तिथं जाणार आहे. गाईज बघा कोण आपल्यापाशी आलंय. दीदी मला रील काढायची, रील अच्छा रील काढायची रे तुला. तर गाईज आता मला खूप पतंग उडू वाटतं, चला पतंग उडवायला जाऊ आपण. तर गाईज आता आले तुम्ही परीपाशी गप्पा मारायला सहजच. अरे यार तोती न करू माझा भाऊ, लाडका भाऊ, स्नॅपचॅट उकिडू. गाईज आता आले मी वरून खाली. लय वेळ झालं, वरतीच बसलेले होते. आणि पुढचा ब्लॉग आहे ना मी हिंदीमध्ये करणार आहे, तर मराठी हिंदी आता कोणतं चांगलं वाटतं बघू. आता मी ऋषीदादाचे ब्लॉग बघते, तर मग मला मराठीतच ब्लॉग करायला खूप आवडते. मम्मी आपल्याला जायचं ना आज खाटू श्यामला. हो, मम्मीने बनवले होते माझ्यासाठी फ्राईड राईस. तर चला जेवण करू आता, या जेवण करायला. या ठिकाणी आता मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे खाटू श्यामला. गाईज मी लपू भूषणचाच आउटफिट घातलेला आहे, त्याला माहीत नाही, त्याला माहीत पडलं ना बाप यूज घेईन माझा. तर गाईज आता मी चाललो आहे. मी तर सगळ्यात पहिले येऊन खाली बसलेले, ते लेट करू लागले सगळे. ही गाडी चालवायला वेगळीच फिलिंग येते, पण एकदा पप्पांनी चालवायला दिली होती, लय मजा आली होती. मी पोचले, आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. गुलाब घेतले आम्ही. गाईज बघा किती भारी मस्त देवी आहे. मी तिथून आलो, आता मी डेअरी मिल्क खाऊ लागले. घरी माझी मावशी आलेली आहे, म्हणजे माझ्या काकूची बहीण. तर मग आता मी चहा बनवू लागले. एन्जॉय द मील. त्याच्यानंतर मी अभ्यास केला. खूप मुश्किल, म्हणजे खूप मुश्किलने बसले होते मी अभ्यासाला. करूच वाटत नाही यार बिलकुल, पण काही पण सांगा. आणि ज्या दिवशी आपण सुट्टी घेतली असेल किंवा सुट्टी असेल त्या दिवशी तर बिलकुलच नाही करू वाटत. जर मी खाटू श्यामला गेलो होतो ना, तिथं एवढं भारी होतं काय सांगू तुम्हाला. खाटू श्यामला गेलो, गणपतीला गेलो, देवीला गेलो, खूप मस्त मजा आली. ते व्लॉग नाही घेतला तिथं मी, कारण की ऑटोमॅटिक माइंडमधूनच निघून गेलं होतं. तर मी त्याचे थोडे क्लिप टाकत मधातले. गाईज आता थोडा वेळ पहिले ना भूषणची माझी एवढ्या जोरात भांडणं झाले काय सांगू. का बरं झाले, मी त्याचा टी शर्ट घातला होता म्हणून तो मला भांडत होता पागल. तर गाईज इथे मम्मी सोलत होती तुरीच्या शेंगा आणि मी खायचंच काम करत होते. गाइस सिर्फ देखने का काम करो. मम्मी सोलूक नको. मम्मी सांगायला लागली ना, मी घेतली त्याच्यातून त्याला काय मम्मी चल का नाही का. माझी मम्मी एवढे भोजपुरीचे पिक्चर बघते ना. आता मी तेच चालू टीव्हीला. चला टीव्हीच बघायला भेटत नाही, पण उद्या मॅच आहे, उद्या मी कशी सोडणार नाही टीव्ही. गाईज आता माझी मम्मीला शेंगा सोलत होती बरं का. मम्मी काय म्हणू लागली, शेंगा थोड्या कवळ्या आहे बरं का. मी म्हणलं हा. मम्मी काय म्हणती कच्ची गाठीच्याच भारी होत्या. म्हणलं मम्मी तुला तर तुझ्याच गावाकडचं आवडतं, पण खरं त्या भारीच होत्या याच्यापेक्षा. गाईज काल ब्लॉग ना कंटिन्यूस नाही झाला, कारण की काल मी लय दमले होते. कारण की आम्ही काल तिथून थोडा बड्डेला बाहेर बी गेलो होतो, तिथे बी ब्लॉग नाही घेतला. गाईज जे लहान भाऊ असतात ना, लय घेतले असतात बरं का. लय शिल्लक असे असतात. आपण यांची किती साईड घेतो, किती. आणि हे ना जे करायचं तेच करायचं करत असते का सोड. गाईज तर आता माझी मैत्रीण मी चाललोय घरी. आम्ही बघा माझा भाऊ मला भेटला, आता आम्ही दोघं चाललो घरी. गाईज मी शाळेतून आले आणि मोबाईल बघत बसले. मम्मी गेली आहे माझी बाहेर, मला मोबाईल घेऊन गेली होती शाळेतून येता. आणि आता काय माहिती होईल, एवढा मोबाईल घरी तरी मला करमना माझ्या आईशिवाय. कोणतरी पाहिजे ना डोकं लावायला. तर गाईज या ठिकाणी करते मी आपल्या ब्लॉगचं एंड. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.